आतापर्यंत मराठी नाटक बघण्याची प्रेक्षकांना एक सवय आहे, पण ज्या प्रकारचं मराठी नाटक आपण आसपास पाहतो ते असं असतं की एक संहिता म्हणजे स्क्रिप्ट असते, दिग्दर्शक असतो, कलाकार असतात, ते तालीम करतात, प्रॅक्टिस करतात आणि मग तो प्रयोग अगदी खणखणीतरित्या सादर होतो. पण आता मात्र एक वेगळा प्रयोग लवकरच घडणार आहे. या प्रयोगाचं नाव आहे व्हाईट रॅबिट रेड रॅबिट. आणि ह्या प्रयोगाचं वैशिष्ट्य काय आहे, हा का अनोखा आहे? कारण त्यात दिग्दर्शक नाही आहे आणि तालीम करणार नाही आहे कोणीच. आता नक्कीच उत्सुकता वाढली असेल. सई दामणकर हा अनोखा प्रयोग करणार आहे. सई आपल्यासोबत आहे आणि हे नाटक ज्यांनी ट्रान्सलेट केलं आहे ते सिद्धेश पुरकर आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत आहे. आणि सई, प्रथम अभिनंदन. नेहमीच काहीतरी वेगळं करत असतेस तू आणि आमची उत्सुकता वाढत असतेस. आता यावेळेला व्हाईट रॅबिट रेड रॅबिट हे अनोखं चॅलेंज तू स्वीकारलंस. आधी हे चॅलेंज काय असणार आहे याबद्दल आधी प्रेक्षकांना सांग आणि तू हे का स्वीकारलंस? हे चॅलेंज म्हणजे तुम्हाला आधी स्क्रिप्ट दिली जात नाही, रिहर्सल नसते, तुम्हाला काय माहीत नसतं की काय आपण करणार आहोत, कशाचीच आयडिया नसते. तुम्ही एक रिलॅक्स शांत मनाने जायचं असतं. स्टेजवरती तुम्ही जेव्हा पोचता तेव्हा तुम्हाला हातात स्क्रिप्ट दिली जाते आणि ती तुम्हाला परफॉर्म करायची असते. सो मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि का स्वीकारलं याचं कारण हेच आहे की एकतर हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की अरे वा, काय होईल हे आपल्यालाही माहीत नाही, प्रेक्षकांनाही माहीत नाही. तिथे जे घडेल तेच घडेल. सो ह्याच्यात मला खूप जास्त इंटरेस्ट वाटला आणि मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरनी स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी प्रयत्न चालू प्रत्येकाचेच असतात आणि माझेही असतात. सो त्यातला हा एक प्रयत्न असू शकेल किंवा मला काही गोष्टी पडताळून पाहायला आवडतात. तर त्या गोष्टी कशा आहेत, माझ्या स्ट्रॉंग आहेत, त्याच्यावर काम केलं पाहिजे. काय आहे नक्की, आपण किती पाण्यात आहोत का पाण्यात नाही आहोत का आपण व्यवस्थित आहोत, ह्या सगळ्या गोष्टी मला पडताळून पाहायला कायमच आवडतात. आणि जर का अपॉर्च्युनिटी असेल समोर, एवढी छान छान लोकं, म्हणजे मुक्तानी आत्तापर्यंत ह्याचा प्रयोग केला आहे, आलोक राजवाडेंनी केला आहे, अभय महाजननी केला आहे, अनुराग कश्यप करणार आहे. सो खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं आणि अशा प्रकारचं थिएटर एक्सप्लोअर करायला मला नक्कीच आवडेल. आणि मी आय थिंक 10 वर्षांनी स्टेजवरती उभी राहून काहीतरी करणार आहे. सो ती एक वेगळी उत्सुकता आहे आणि खूप जास्त नर्वसनेस पण आहे. नक्कीच सई, तू माझ्या अनेक प्रश्नांचं उत्तर आता दिलं आहेस, पण मला पुन्हा एकदा तेच विचारावं असं वाटतंय की आत्ता जी नावं आपण घेतली आहेत, मुक्ता बर्वे असेल, अतुल पेठे असतील, आलोक राजवाडे असेल, अभय महाजन असेल, या सगळ्यांचं कुठेतरी रंगभूमीशी घनिष्ठ नातं आहे आणि आत्ताही ते रंगभूमीवर सातत्याने काहीतरी करत आहेत. तू रंगमंचावर खूप काळाने उभी राहणार आहेस आणि अशावेळी तू हे चॅलेंज स्वीकारलेस तेव्हा कुठेतरी एक उत्सुकता आणखी वाढते की कसं काय. आणि कुठेतरी ती भीती नाही वाटत, ती रिस्क नाही वाटत तुझ्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्रीला, जेव्हा एक विदाऊट स्क्रिप्ट, म्हणजे विदाऊट हातात आधी कुठलीच तालीम नाही, अचानक स्टेजवर गेल्यावर स्क्रिप्ट हातात येणार आहे आणि परफॉर्मन्स करायचं आहे. हे धाडस आहे आणि हे धाडस तू कशा पद्धतीने याकडे बघतेस? मला असं वाटतं की ज्या माझ्या मनात फिअर्स आहेत, ज्या भीती आहेत, त्या मला काढायसाठी हे खूप माझ्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आणि हे मी स्वतःसाठी करते. म्हणजे मोर दॅन एनिथिंग मला स्वतःशी खूप गोष्टी टॅली करून बघायच्यात, म्हणून करायचं आहे. आणि म्हणूनच की मी इतके वर्ष, माझा आणि रंगभूमीचा तसा संबंध आलेला नाही आहे. पण आम्ही जेव्हा म्हणजे हे खूप वेग बोलते मी, पण जेव्हा आम्ही कुठल्या फंक्शनला जातो तेव्हा स्टेजवर उभे राहतोच की, तेव्हा आम्ही इंटरॅक्ट करतोच की. मला असं वाटतं की दॅट विल हेल्प अ लॉट. आणि 10 वर्षांनी उभं राहून मला कसं वाटणार आहे हे मलाच माहीत नाही. सो तेही मला एक्सप्लोअर करायचं आहे. सो बघू हाऊ इट गोज. आय एम रिअली एक्साइटेड. आता गुजबम्स आहेत गो. मी विचारच करत नाही आहे, मी टाळते विचार करणं. आता उद्या काय होईल ते उद्या होईल, बघू. सिद्धेश, नक्की एक्साइटमेंट खूप आहे आणि सई पण आता सामील झालेली आहे. पण मुळात मला हे विचारायचं वाटतं की व्हाईट रॅबिट रेड रॅबिट जे आता अनेक भाषांमध्ये होत आहे हे नाटक, इंग्रजीमध्ये झालेलं आहे, हिंदीमध्ये झालं आहे, अनेक भाषांमध्ये जगभरात होत आहे. मराठीत तू हे ट्रान्सलेट केलेलं आहेस, तेव्हापासूनची प्रोसेस आम्हाला थोडी समजावून सांग की हे मराठीत करावंसं वाटलं, मग तुझ्यासाठी ते एक आव्हान कसं होतं ट्रान्सलेट करण्याचं, आणि आता हे सगळे ॲक्टर्स यात सामील झालेले आहेत तेव्हा एकंदर मराठी रंगभूमीवर एक नवा अध्याय सुरू झाला या निमित्ताने. तर याबद्दल आणि वन लाईन पण सांग स्टोरीची. नाटक हे सिक्रेट एक, तर त्याच्यामुळं आत्ता मी बोलतो, प्रेक्षकांशी मी बोलतो, पण माझ्या शेजारी जी हे नाटक परफॉर्म करणार आहे
ती उभी आहे त्याच्यामुळं मला थोडंसं, पण मी सांगतो. व्हाईट रॅबिट रेड रॅबिट असं नाटकाचं नाव आहे. मूळ नाटक जे आहे ते इंग्रजीमध्ये आहे आणि नसीम सोलिमॅनपूर नावाचा हा लेखक आहे जो इराणचा आहे. तिने नाटक इंग्रजीमध्ये लिहिलं आहे आणि आत्तापर्यंत ते वेगवेगळ्या 15 भाषांमध्ये ट्रान्सलेट झालं आहे आणि त्याचे आता जगभरात प्रयोग होत आहेत. हॉलिवूडमधले पण काही ए ग्रेड लिस्टमधले काही ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस ते नाटक परफॉर्म करत आहेत असं. आणि आता आपल्या मराठी नाटकाची तर परंपरा खूप मोठी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे आत्तापर्यंत प्रयोग केले गेलेत. तर QTP क्वासार थिएटर प्रोडक्शन नावाचा मुंबईमधला ग्रुप आहे. त्यांचा जो हेड आहे क्वासार पदमसी आणि आमचा नाटक कंपनी नावाचा पुण्याचा ग्रुप आहे तसा निपुण धर्माधिकारी. ते दोघं जणांनी मला विचारलं की तू हे नाटक मराठीमध्ये ट्रान्सलेट करशील का आणि तुला हे नाटक ट्रान्सलेट करायला आवडेल का. तर म्हटलं की हो मला नक्कीच आवडेल. तर मी स्क्रिप्ट त्याची वाचली आणि त्याच्यानंतर मला माहीत नाही काय मॅजिक घडली आणि आठवड्याभरात अख्खं नाटक ट्रान्सलेट झालं आणि अतिशय सहज झालं. म्हणजे त्याचा ताण किंवा अरे आता कसं हे काम करायचं असं काही नाही, सहज झालं आणि त्याचे प्रयोग सुरू झाले. तर गंमत अशी झाली की पहिला प्रयोग जो केला तो अभय महाजननी केला आणि तोपर्यंत मी आणि माझा एक मित्र असं दोघंच जण होतो की ज्यांना सिक्रेट माहीत होतं की स्क्रिप्टच्या आतमध्ये काय. बाकी पुण्यात कोणालाच माहीत नव्हतं की काय नाटक आहे काय होणार आहे असं. आणि त्याच्यानंतर मुक्ता बर्वेनी केलं, आलोक राजवाड्यांनी केलं, अतुल पेठ्यांनी केलं आणि आता सई तामणकर हे नाटक परफॉर्म करणार आहे. आणि मला खरं तर असं वाटतं की हे जे परफॉर्मर हे नाटक करायला हो म्हणतात मला त्यांच्याबद्दल पण भारी वाटतं की ॲब्सोल्यूट काहीच क्ल्यू नाही आहे ते काय करणार आहेत. आणि तर त्याच्यामुळं मला ती जी रिस्क आहे की हो आम्ही नाटक करू त्या रिस्कला मला दाद द्यावीशी वाटते. कारण समोर ऑडियन्स असणारे उद्या भरपूर आणि डायरेक्ट जाऊन ते परफॉर्म करायचं असं. त्यांच्या अनुभवाबद्दल आम्हाला थोडं सांगतील की हो. त्यांना परफॉर्म केल्यानंतर त्यांचा अनुभव काय होता, ते कुठल्या वेगळ्या प्रकारे हो. सामोरे गेले. आता होतं असं की प्रयोगाच्या आधी 48 तास त्या नटाला किंवा त्या नटीला काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या त्यांना मेल केल्या जातात, ते त्या वाचतात आणि मग डायरेक्ट प्रयोगाच्या दिवशी ते स्टेजवर येतात, त्यांना स्क्रिप्ट दिली जाते. सगळ्यांचा एक्सपिरियन्स असा होता की प्रयोगाच्या आधी आता एक आपण तयारी करतो की बाबा मी हे पाठ करतो किंवा हां मी असा उभा राहीन, हे होईल, इथून एंट्री इथून एक्झिट आहे. आता यात ना एंट्री ना एक्झिट ना काही मग करायचं काय. तर मला वाटतं की इथं मग असं होतं की तो नट आत्तापर्यंत त्याने जे सगळं काम केलं आहे किंवा त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो मॅटर करतो. मग मला वाटतं की तिथं जरी का स्टेज तुम्ही केला असेल नसेल त्या गोष्टी छोट्याहून बसतात कारण तुम्ही फेस केलं आहे ना लोकांना. तुम्ही ते एक कॅमेरा तरी फेस केला आहे, उलट तिथं तर किती प्रेक्षक असतील कॅमेऱ्याच्या मागं. तर त्यामुळं मग हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधले नट आहेत की जे आत्तापर्यंत परफॉर्म करतायत आणि आत्ता पुढच्या काळात पण काही काही नट आहेत. केल्यानंतरचा त्यांचा अनुभव काय होता. प्रयोग केल्यानंतर काही जण मी आता मला बोलता नाही येणार पण मी सांगते मी मुक्ताशी बोलले. एक मुक्ती खूप चांगली मैत्रीण आहे. मग मुक्तीला फोन केला, म्हटलं मुक्ते मला खूप टेन्शन आलंय पण मला हे छान टेन्शन हे चांगलं आहे, हे छान टेन्शन आहे, पॉझिटिव्ह टेन्शन आहे. ती मला म्हणाले की तुला सांगू का मी हा प्रयोग केल्यानंतर माझ्या बाकीच्या नाटकांचे प्रयोग एवढे छान आणि वेगळे झालेत की ते मला स्वतःला खूप रिफ्रेशिंग वाटतंय. तर तू हे स्वतःसाठी कर, रिफ्रेश व्हायसाठी कर. सो माझा मुद्दा हाच होता, माझा हेतूच हाच होता. त्यामुळे हे ऐकून मला खूप बरं वाटलं की असं जर काही होणार असेल, स्वतःमध्ये काही बदल घडणार असतील किंवा एक छान वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळणार असेल आपल्या कामाला तर का नाही करावं. सो हा एक अनुभव की सगळ्यांना सुदिंग वाटतं, हां शांत वाटतं आणि नटाला म्हणून तसा काहीतरी असं एक सुकून मिळतो की अरे हां ही बहुतेक माझी स्पेस होती. कारण दिग्दर्शक नाही आहे ना तालीम आहे, त्याच्यामुळं तो आहे. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी एकच वाटते की आता नाटक आपण करत असू तर मला माहीत असतं की मी काय अनुभव लोकांना देणार आहे. इथं गंमत अशी घडते की नटाला आणि प्रेक्षकांना सेम टाईम एक अनुभव मिळतो. ते दोघं जण एकाच टाईम आणि स्पेसमध्ये ते अनुभव घेत असतात. त्याच्यामुळे ती जी मजा आहे की तो पण काहीतरी फील करतो, ते पण करतायत आणि सगळे प्रेक्षकांना अशी उत्सुकता असते की आत्ता प्रयोग झाल्यानंतर अरे तिला आत काय वाटतंय, ती कशी आहे, ती बरी आहे ना, तिचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय झालं. तर त्यामुळे मला फार भारी वाटतंय की लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते रिॲक्ट करतायत, अशी ओव्हरऑल रिॲक्शन. सई जसं आपण आत्ता बोलतोय की एका कलाकारासाठी तो एक वेगळा अनुभव असणारच आहे पण त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा तो वेगळा अनुभव असणार आहे. आणि तुम्ही दोघंही म्हणजे कलाकार प्रेक्षकात एक नेहमीच नातं असतं रंगभूमीवर आणि ते दोघंही एकत्र एका अनुभवाला सामोरे जातील तेव्हा एक त्या ओव्हरऑलच काहीतरी एक नवीन काहीतरी रिफ्रेशिंग तयार होत असतं. तेव्हा तुला ती एक्साइटमेंट कशी आहे की कारण प्रेक्षक ही पहिल्यांदाच असं काहीतरी बघणार आहेत त्या थिएटरमधले, तर याबद्दल काय सांगावं वाटतं. काय ज्या लोकांनी म्हणजे माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी किंवा नातेवाईकांनी ज्यांनी ऐकलंय की मी हा प्रयोग करते तर ते मला म्हणाले आम्हाला यायचं आहे. मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही या पण मला कळवू नका.
कारण मला आधीच खूप टेन्शन आलंय, मला त्याच्यात भर नकोय. मला सांगू नका तुम्ही 100च्या संख्येने या, तुम्ही एकटे या, तुम्ही दुकटे या, नाहीतर तुम्ही कसेही या, पण मला कळवू नका किंवा मला फोनही करू नका. दडपण वाढवू नका. हो, पण मला असं वाटतं की प्रेक्षक, आजकालचा प्रेक्षक सुद्धा नवीन गोष्टींना खूप एनकरेज करतो, खूप नवीन गोष्टींना खूप छान पॉझिटिव्ह दाद देतो. आणि मला असं वाटतं की एवढे प्रयोग चालू आहेत, ह्यातच यश आहे की लोकांनी हा खूप छान वेलकम केला आहे हाही प्रयोग. आणि त्यांनाही माहिती आहे सुजाण प्रेक्षक आहे. एकतर पुण्यातलं प्रेक्षक असणार आहे, दुसरी गोष्ट आजकाल सगळाच प्रेक्षक सुजाण आहे, म्हणजे त्यांना कंटिन्युटीपासून ते लोकेशन चेंजपासून सगळ्याच गोष्टी आता कळायला लागल्यात. सो मला असं वाटतं की ते पण त्याच स्पेसमध्ये असतील ज्या स्पेसमध्ये ॲक्टर असणार आहे. ते या आविर्भावाने येणार नाहीत, हां आता बघतोच आम्ही कसं करत, असं नसेल असं मला वाटतं. सो मजा येईल की त्यांना इन्व्हॉल्व करून पुढे जाण्यात जी मजा येईल तो एक्सपिरियन्स आय थिंक म्हणजे चेरिश करण्यासारखा असेल आणि कधी न विसरण्यासारखा असेल असं मला वाटतं. प्रेक्षकांच्या काही रिॲक्शन तू आम्हाला शेअर करशील का? या नाटकाविषयी अजून काय सांगावं असं वाटतं? एक तर होतं असं की आपली एक नाटक आपण बघत असताना नाटक ते क्रिटिसाइज करण्याची, पाहण्याची, करण्याची एक काहीतरी डेफिनेशन असते. तर मला गंमत अशी वाटते की ह्यातलं जे थ्रिल आहे आयत्या वेळेस जे होणारं, त्यांनी होतं आहे असं की डेफिनेशनलाच धक्का बसतो. अरे बापरे, असं पण नाटक करता येतोय इतकं का? आणि ते तर खरं आहे ना, बेरिंग ना काही. कारण प्रयोग सुरू व्हायच्या आधी डिस्क्लेमरच दिला जातो की सई ताम्हणकर हिने हे नाटक याआधी पाहिलेलं नाही आणि सई ताम्हणकर हिने या नाटकाची संहिता याआधी वाचलेली नाही. आणि तर त्यामुळं मला वाटतं की काही काहींच्या डेफिनेशनलाच धक्का बसतो की अरे असं पण नाटक होतं असं. आणि एक चांगली गोष्ट अशी जे मी पण करतो की मी लोकांना जाऊन भेटतो, तुम्हाला कसं वाटलं काय, आणि लोक स्वतःहून मेल करतायत, बोलतायत आणि भरभरून बोलतायत. रिपीट ऑडियन्स आहे. आणि जसं म्हणली तसं की हो हा प्रयोग एक वेगळा, पण मला वाटतं हे नाटक एक तर नाहीच आहे, हे काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट आहे. कारण नाटक म्हणलं की त्याच्या काहीतरी परत संज्ञा आल्या, अरे असं होतं तसं होतं, सेट लाईट म्युझिक सगळ्या या बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण हा एक काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि मला वाटतं की आत्ता जे नट परफॉर्म करतायत त्यांच्यासाठी मला खूप, आता मी तो करू शकत नाही कारण आता ते मला सिक्रेट माहिती झालं. ज्या वेळेला सही ते करेल त्याच्यानंतर तिला ते परत करता येणार नाही. तो प्रयोग एकदाच आहे आणि जर का तिने तो पाहिला तर मग ती पुढचे प्रयोग बघू शकते. त्यामुळे हे एक असं नाटक आहे जे प्रेक्षक अनेक वेळेला अनुभवू शकतात, पण नट मात्र घेऊन जातात, पण नट मात्र हे एकदाच एक्सपिरियन्स करू शकतो. त्यामुळं असं हे नाटक युनिक. जसं आपण बोलतो की एक प्रेक्षक कलाकाराचं नातं हे सगळं आहे, पण कुठेतरी मला हेही सांगावं असं वाटतं आपल्या ऑडियन्सला की हा एकपात्री आविष्कारसुद्धा नाही. कारण त्यातही तो कलाकार तयार असतो, त्यांनी 20 दिवस तालमी केलेल्या असतात आणि मग तो सामोरा जातो आणि मग बघा माझे सगळे पैलू. तर हेही कुठेतरी वेगळं आहे. त्यामुळे कुठेतरी हा एकपात्री आविष्कारही नाही, या पलीकडचं काहीतरी आहे. मग तरी मला असं तुला विचारावं असं वाटतं की काही इन्स्ट्रक्शन यांनी दिलेल्या आहेत, पण मग तयारी काय आहे म्हणजे, किंवा काय चालू आहे का फक्त काय असेल आता अशा वेळेला? मला असं तयारी वाटतं काय? की मला पण ह्या नाटकासाठी मनाची तयारी हीच सगळ्यात मोठी तयारी आहे. आणि तिथे शांतपणे जाणं आणि शांतपणे सगळं पार पाडणं हीच मोठी तयारी असं मला वाटतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट जरी, म्हणजे नाटक असा फॉर्म आहे, रिहर्सल करून सुद्धा काही काही वेळेला स्टेजवरती जे होतं ते तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. आणि अशा प्रत्येक प्रयोगाला अशा गोष्टी घडत असतात. सो मला असं वाटतं की हा नाटकाचाच एक फॉर्म आहे, पण ह्याच्यामध्ये कुठलीही तयारी नाही, सगळं सिक्रेट आहे. तर ह्याला सामोरं जाणं आणि मनाची तयारी करणं हे एक्सेप्ट करायला हीच मोठी तयारी असं मला वाटतं. आणि ते करावं प्रत्येकाने. मला असं वाटतं प्रत्येक ॲक्टरनी ह्याचा आनंद घ्यावा आणि बेधडक म्हणजे बिंदास्त करावं. त्याच्यात काय घाबरायचं, म्हणजे आपण किती सगळ्यांनी काम केलं आहे, सगळेजण किती सुंदर सुंदर काम करतात, किती छान छान नाटकं करतात. सो वाय नॉट असं मला वाटतं. नाटक केलेला कलाकार अनेकदा बोलत असतो, किंवा जे अनेक प्रयोग करत असणारे कलाकार एक बोलत असतात, ते फार हुशारक्या मारती कोणी कोणी बोलत असतं, हा मॅजिकल मोमेंट तिकडे सापडला किंवा तेव्हा ब्रेक थ्रू मिळाला आणि ते वाक्य मी त्यावेळेला असं काही घेतलं की बास. तर हे सगळं यावेळेला नाहीच, वेगळंच काहीतरी ऐकायला मिळणार आहे. तर अनेक मॅजिकल मोमेंट्स कदाचित खूपच सापडतील, फेल्युअरही असू शकतं. हो, म्हणजे फंबल व्हायचं स्टेजवरती. म्हणजे मी वाचण्याची आपल्याला एवढा वेळ वाचण्याची आपल्याला सवय नसते एकतर, त्यामुळे काहीही घडू शकतं. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये
तुम्ही सुद्धा स्वतःवर हसाल आणि त्याच्यासारखी आनंददायी गोष्ट नाही की आपणच जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा एका म्हणजे याच्यामध्ये दोन प्रोसिजर्स आहेत. ती एन्जॉय पण करतो आणि ती आपण परफॉर्म पण करतोय. असं खूप कमी वेळा हे करायला मिळतं. सो हा फॉर्म खूप इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं. सेम या प्रश्नाबद्दल काय ट्रीट आहे प्रत्येक परफॉर्मरसाठी की त्याला असं काहीतरी करायला मिळणं मॅजिकल आणि मॅजिकल मोमेंट्स प्रत्येकाला माहिती नाहीये. काय आहे, मी फार बोललो तर सिक्रेट हे होईल, पण तरी मी सांगतो की नाही 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 मिळणार. मॅजिकल मोमेंट्स 100% मिळणार आहेत, कारण एक्सपिरियन्सच एक वेगळा आहे असं. आणि हो, ही शक्यता पण आहे की फेल्युअर पण ते होऊ शकतं, पण त्यामुळे मला वाटतं की ते एक बिंदास राहावं जसं ती म्हटली. आणि मला वाटतं की हा जर का ॲटिट्यूड असेल इतकं पॉझिटिव्ह तर का नाही चांगलं होणार. 100% होणार आणि मॅजिकल मोमेंट्स भरपूर मिळणार आणि नक्कीच होणार, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि मला फार भारी वाटतं की सई हे परफॉर्म करणार आहे आणि ती हो म्हटली हे नाटक करायला, आणि त्यामुळे ते तर होतं आहे. त्यामुळं मी पण खूप खुश आहे की वा, कारण मला पहिल्या प्रयोगाला गोळा आला होता की ज्या वेळेला ते शब्द वाचायला लागले हे म्हटलं अरे बापरे आता काय होणार आहे. पण आता मला भारी वाटतं की वा, ही परफॉर्म करणारी सई, त्यामुळे मला खरं चांगलं वाटतं. सई, अनेक कलाकार आता भारतात सुद्धा जसं आपण म्हणतो की हिंदीतले सुद्धा मोठे मोठे कलाकार या सगळ्याला सामोरे जात आहेत. तेही त्यांच्या एका वेगळ्या आव्हान घेऊन ते सज्ज होत आहेत. जगभरात चालू आहे हे सगळं. तर अशा वेळेला कुठेतरी या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं? माझ्यासाठी ह्याच्यामध्ये खूप एक्साइटमेंटचे खूप मुद्दे आहेत. कारण मी थिएटर केलेलं नाही आहे गेले अनेक वर्ष. मी असा काही प्रयोग केलेला नाही आहे की स्क्रिप्ट न देता तुम्हाला तयारी नाही, काही नाही, काही नाही. सो मला हे खूप मला एक्साइटमेंट आणि मला नर्वस करणारे किंवा मला घाबरवून सोडणारे किंवा मला नखशिकांत सरप्राईज करणारे असे क्षण खूप येतील असं वाटतंय. म्हणून मला हे करावं असं वाटतं. पण एखाद्याला जर नाही करावं असं वाटत तरीही तो सक्सेसफुल आहे, तरीही तो आहे तिथेच आहे, तरीही तो माझ्या लेखी छान ॲक्टरच आहे. त्यामुळे हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. कोणाला करावं असं वाटेल, कोणाला नाही करावं असं वाटेल. पण मजा आहे, एकदा करून बघावं. करून पाहायला काय हरकत आहे. म्हणजे भाजी एकदा करून पाहिली तर समजेल ना आपल्याला कुकिंग येतं की नाही. जास्तीत जास्त काय होईल की ती चुकेल किंवा आवडणार नाही किंवा पण नेक्स्ट टाईम त्यातून पुन्हा जेव्हा स्वयंपाक करायला लागाल तेव्हा तुम्हाला 4 गोष्टी ऑलरेडी माहीत असतील. त्यामुळे मी हे केल्यानंतर जेव्हा मी उद्या पुस्तक एखादा हातात घेईन तेव्हा मला कळेल की मला माझ्या वाचनात काय काय सुधारणा करायला पाहिजेत किंवा मला स्टेजवरती वावरताना काय माझं चुकते किंवा बॉडी लँग्वेज किंवा मी कम्फर्टेबल आहे की नाही, अशा 1000 गोष्टी मला नव्याने कळणार आहेत. सो त्या कळून घेण्यासाठी मला हे करायचं. क्या बात आहे. सिद्धेश, हाच प्रश्न कुठेतरी जेव्हा आपण या सगळ्या ह्याच्यात बघतो आणि मग सईला कधी विचारलं आणि मग तिचा तो होकार. हा किस्सा खूप मी अगदीच ऐका. आम्ही मी आणि प्रिया वजनदारच्या प्रमोशनच्या दरम्यान गेलो होतो कोण होईल मराठी करोडपती च्या सेटवरती. आणि तिथे आम्हाला गेम शो खेळताना एक प्रश्न आला होता. फोर्ब्स मध्ये अंडर 30 मध्ये कुठल्या लेखकाचं नाव आलं होतं आणि ऑप्शन्स होते सम्या, पट्या, सारंग आणि निपुण. तर आम्ही असा विचार केला की आम्हाला हे माहीत नव्हतं उत्तर. आम्ही असा विचार सम्या, पट्या असतं तर नक्कीच पार्टी झाली असती, एकत्र सेलिब्रेशन झालं असतं. सारंगने कुठलं नाटक नाही डिरेक्ट केलंय, राहायला कोण निपुण. तर आम्ही निपुण हे उत्तर दिलं आणि ते बरोबर आलं. आणि मग मी शूटिंग संपल्यावर निपुणला फोन केला की मला हे माहीत नव्हतं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, इट्स अ बिग डील. तर मी त्याला म्हटलं की निपुण, तू जे काम करतो ज्या प्रकारचं थिएटरमध्ये मी खूप वर्ष केलं नाही आहे, मी चांगल्या नाटकाच्या शोधात आहे, तर तुझ्याकडे काही असेल तर मला सांग. तर त्यांनी मला सांगितलं की व्हाईट रॅबिट रेड रॅबिटबद्दल ऐकलंयस का. मी म्हटलं हो, मला ओमकार बर्वे म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी सांगितलं तू करशील का. आणि मला ते खूप एक्साइटिंग वाटलं. मी हो त्याला म्हटलं आहे, पण त्या व्हाईट रॅबिट रेड रॅबिटवाल्यांनी मला फोन नाही केला अजून. तर मला म्हणाला की तो आला मीच आहे, व्हाईट रॅबिट रेड रॅबिटवाला मीच आहे. म्हटलं काय सांगतोयस, मग तू करशील का. मी म्हटलं हो मी करेन. मग मी त्याप्रमाणे तारीख फिक्स केली आणि आता उद्या माझा प्रयोग आहे. मग व्हाईट रॅबिट रेड रॅबिट वाले काय म्हणणार? काय नाही वाले, आम्ही आता हे करतोय आणि आम्हाला फेसबुकवर मेसेज की तुम्ही मुंबईत पण याचे प्रयोग करा. हो, please. तर हो 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 तर हे बघ, आमचा प्रयत्न चाललाय. रंगभूमीवरचे सगळे आविष्कार, सगळे प्रयत्न, सगळे प्रयोग फक्त पुण्यातच व्हावे असं का. प्लीज मला कॉर्नर करू नका. होणार आहे आणि नक्कीच मुंबईत होणार आहे, कारण आमचे प्रयत्न पण चालले आहेत. तारखा आणि जे नट करणार आहेत मुंबईतले आणि निश्चित त्याचा पण आहे. तर त्याच्यामुळं ते आता प्लॅनिंग आणि कोण नट अवेलेबल आहेत आणि त्या नाटकाचा आमचा एक ठराविक
म्हणजे लिमिटेड शोज करायचे आहेत. त्याचे खूप प्रयोग होणार नाहीत. त्यामुळे मग कसं काय करायचं, प्लॅनिंग कसं करायचं, त्याचं नक्कीच आता काम चाललं आहे. सई, बस जाता जाता आता त्या सगळ्या एक्साइटमेंटबद्दल एकदा प्रेक्षकांना सांग की आता काय होईल. आता सध्या देशात जी परिस्थिती आहे त्याला अनुषंगाने मी एवढं सांगेन की आम्ही शोजसाठी आमच्याकडे खूप सुट्टे पैसे आम्ही तयार ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं पेमेंट चेकनी सुद्धा करू शकता. माझा उद्या शो आहे यशवंतराव नाट्यमंदिरला रात्री 9:30 वाजता पुण्यात. तर तुम्ही जमलं, तुम्हाला वेळ असेल तर प्लीज जरूर या, एकच show मजा होणार आहे. करू. आणि एकच एकच शो show होणार आहे, होणार आहे. परत मी परफॉर्म नाही परत करू perform शकणार आहे. करता नाही येणार आहे. सो प्लीज जरूर या, दोघं मिळून धुडगूस घालू तुम्ही आणि मी. आणि पैसे नसतील, कॅश आहेत, नसेल तर खूप चेक सुट्टे घेऊन या, आहेत, खूप सुट्टे आहेत. चेक घेऊन या किंवा ऑनलाईन बुकिंग करा. उद्या प्रयोग आहे व्हाईट रॅबिट रेड रॅबिटचा, सई तामणकर करणार आहे. आणि 16 आत्तापर्यंत 16 नोव्हेंबरला. तर तुम्ही सगळेजण नक्की या. आणि 500 आणि 1000च्या नोटा नाही येत आणि गोंधळ झाला, पण तरी आम्ही ते सावरून घ्यायचा खूप प्रयत्न करतो आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा काही प्रयोगावर परिणाम पडू नये, कारण हा प्रयोग ती एकदाच परफॉर्म करू शकते. आणि म्हणजे कुठलाही परफॉर्मर हा प्रयोग एकदाच परफॉर्म करू शकतो. असं एक युनिक नाटक मराठी रंगभूमीवर आलं आहे. तर मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी नक्कीच यावं आणि त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा.